आयुष्यामध्ये सुखी आणि समृद्धी होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि विठ्ठलाचा उच्चार होणे अतिशय महत्त्वाचे आहे। रामायणामध्ये आपण लक्ष्मण शक्ती ऐकतो, गावोगावी लक्ष्मण शक्तीचा सोहळा आपण गातो, ऐकतो, शक्ती लावली जाते, शक्तिमुक्तीचा सोहळा किती गावी होत असतो। पण यामध्ये ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागते त्यावेळेस वैद्याला बिभीषण हे रावणाचे लहाने बंधू बिभीषणा हे सुषेण वैद्याला बोलतात। का बरे वैद्यालाच, डॉक्टरलाच बोलावले? त्या काळात का कमी होते का असे भोंदू बाबा, ढोंगी बाबा होतेच ना। पण हे सगळा ढोंग आहे, खोटारडेपणा आहे। अशाने काही लक्ष्मण उठत नव्हते, उठणार नाहीत हे रामालाही माहीत होतं, बिभीषणालाही माहीत होतं। म्हणून त्या काळामध्ये सुद्धा सुषेण वैद्याला बोलावून घेतले आणि दिव्य औषधी आणण्यासाठी हनुमंतरायाला सुषेण वैद्यांनी द्रोणागिरी पर्वताकडे पाठविले आणि त्या द्रोणागिरी पर्वतावर गंधर्वाचा वेढा होता, पहारा होता आणि ते सूर्योदय होण्याच्या अगोदर ती दिव्य औषधी आणावयाची होती। यासाठी त्यांना मारावं लागलं। अनेक गंधर्व त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि शेवटी द्रोणागिरी पर्वतच हनुमंतरायाने उचलून घेऊन आले। तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस आपणाला आजार होतो त्यावेळेस तुम्ही भोंदू बाबाकडे, ढोंगी बाबाकडे न जाता तुम्ही डॉक्टराकडे जा। काय घेऊन बसल्यात अशा लोकांचं? तुमची वेळ आणि पैसा वाया जातो, हे लुटारू आहेत। डॉक्टराकडे जा, स्वच्छता पाळा, शिक्षण घ्या आणि यामुळे आजार होणार नाहीत।